यंदाच्या गणेशोत्सवात विविध रूपातील, रंगातील, आकारातील, सजावटीतील बाप्पाच्या मूर्ती आपण पाहतोय. आगमनापासून विसर्जनापर्यंतचा विविध रंगीत थाटही पाहतोय. मात्र सांगलीच्या इस्लामपूर शहरातील तरुणांनी रासायनिक रंगांना फाटा देत पिस्त्याचा वापर करून साकारलेलं बाप्पाचं विलोभनीय रूप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ओम पाटील, कैलासवासी संग्राम पाटील गणेशोत्सव मंडळाचा सदस्य. आपण ही जी मूर्ती पाहत आहात ही आपण पिस्त्यापासून तयार केलेली आहे आणि याआधी आपण काजू बदाम पासून मूर्ती तयार केलेली होती. नमस्कार, ही मूर्ती आपली दगडूशेठ स्वरूपातील आहे. या 4.5 फुटी मूर्ती आहे. मूर्तीला कोणताही हार्मफुल कलर किंवा कोणतेही इन्ग्रेडियंट्स वापरलेले नाहीत. आपण या मूर्तीला फक्त पिस्ता आणि पिस्त्याच्या वरचे कवच वापरलेत आणि थोडेफार सजावटीसाठी मोती आणि खडे वापरलेत. इथं बाकीच्या पाटाला वगैरे कापड असं वापरले. कोणताही ह्याच्यात हार्मफुल कलर वगैरे नाही, जेणेकरून विसर्जनावेळी माशांना व इतर नदीतल्या प्राण्यांना त्रास होऊ नये. आणि हे खडे वगैरे जे ते आपण नंतर विसर्जनाच्या दरम्यान काढून घ्यायचे आहेत आणि मग मूर्ती विसर्जन करायचे. कैलासवासी संग्राम पाटील मंडळाच्या 8 कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन अवघ्या 2 दिवसात बाप्पाची ही सुंदर मूर्ती साकारली आहे. बाप्पाच्या सजावटीसाठी 5 किलो पिस्त्याचा वापर त्यांनी केलाय. तसेच उंदराच्या सजावटीसाठी अगदी कल्पकतेनं उडदाचा वापर केलाय. मूर्तीचं वेगळेपण साकारताना या गणेश भक्तांनी पर्यावरणाचाही विचार केलेला दिसतो. मूर्ती साकारताना वापरलेल्या 5 किलो पिस्त्यांचा जलचरांना खाद्य म्हणून उपयोग होईल आणि सजावटीसाठी वापरलेले मुठभर खडे आणि मोती कार्यकर्ते विसर्जनापूर्वी काढून घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळे उरून इस्लामपुरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरातील पाटील गल्लीतील हा पिस्त्याचा गणपती चर्चेचा विषय ठरलाय. लोकल 18साठी सांगलीहून प्रीती.